ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री चंद्रकांत खैरे आपल्यासोबत आहेत. साहेब काय सांगाल, आज जे आहे ते पक्षाची बैठक झाली, त्याला 6 खासदार गैरहजर होते. असं वाटत होतं की काही खासदार त्या बैठकीला उपस्थित राहतील, मात्र ऑपरेशन टायगर आता यशस्वी झालं अशी सुद्धा एक चर्चा रंगली. ते अयशस्वी आहे. सध्या कानूनी कायद्याच्या याच्यामध्ये अटकलेले आहे. ते यशस्वी होऊ शकत नाही, कारण ज्या पद्धतीने त्यांनी गद्दारी केली, ही गद्दारी काही कोणालाही आवडली नाही. जनतेला नाही, ज्यांनी मतदान केलं त्यांना नाही, त्याचप्रमाणे शिवसैनिकांना नाही, ज्यांनी मतदान घडून आणलं, मेहनत केली, नेत्यांना नाही, कोणालाच आवडलं नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी ते फेल होणार आहे काही दिवसानंतर. आनंद दिघे साहेबांनी ज्या पद्धतीने खोपकर यांचा त्या ठिकाणी त्यावेळेस त्याला सजा दिली होती, खोपकरला ती सजा दिली होती गद्दारी केल्यामुळे, तीच तशीच त्यावेळेस एकनाथराव शिंदे यांचा पिक्चरमध्ये सुद्धा दाखवलं तर कसा मारतात खोपकरला. आणि मग मला या ठिकाणी हेच सांगायचं की जे बाळासाहेबांनी आता तुम्हाला दाखवलं, मी शिवसेना प्रमुख काय म्हणले, तुडवा, हे साहेबांचं वाक्य मी आता तुम्हाला दाखवून दिलं. ते वाक्य तुडवा म्हणजे हेच राग येतो आम्हाला की आम्ही इतकं कष्ट करायचं, उद्धव साहेबांनी कष्ट करायचे, शिवसैनिकांनी कष्ट करायचे, नागरिकांनी मतदान करायचं आणि फुटायचे. हे फुटीरांना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा गद्दारांना माफ केलं नव्हतं, हे लक्षात ठेवा. पण साहेब ते 6 खासदार तर आता तुमचे राहिलेच नाहीत असंच समजा. नाही, आता त्यांची कायदेशीर कारवाई आता सुरू केली ना. आता त्यांनीसुद्धा अजून त्यांच्यात प्रवेश घेतलाच नाही. त्यांनी ते फक्त गट तयार करतात, स्पीकरला भेटतात, पण ते आता जे होईल आमच्याकडे आलेच नाही ते, म्हणून आज आमच्यातर्फे ती कारवाई होणार आता. पण संजय राऊत असं म्हणतात की मतदारसंघात जाऊन राडे करा, जे फुटले त्यांना तोडवा. राग येतो. हे गद्दार झाले, या गद्दारांनी त्या ठिकाणी आम्ही त्यांना कष्ट करून निवडून आणायचं, जनतेने निवडून आणायचं, शिवसैनिकांनी निवडून आणायचं, उद्धव साहेबांनी फिरायचं खूप त्यांच्यासाठी, मग त्याने गद्दारी करायची यांनी. मग तो राग येतो आम्हाला, राग. माननीय बाळासाहेबांनी सुद्धा आदेश दिला होता, तुडवा, तोच आदेश आहे आता. पण आता ते बळ शिवसेनेत राहिले का, ती ताकद आहे? अरे मग हे काय दाखवतो ना तुम्हाला मी कसं बळ. या माझ्यासमोर दाखवतो ना, सरळ करणार मी, आम्ही सगळं सरळ करू. ओके. काल संजय राऊत असं म्हणले होते की एका खासदाराला 15 कोटी रुपये टोकन दिले. आज कुठेतरी त्या आरोपात सत्यता वाटते का, ज्या पद्धतीनं खासदार उपस्थित राहिले? ते ज्यांनी जो आरोप केला ते संजय राऊत साहेबांनी थोडं कमी सांगितलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त टोकन आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट आहे. हे मला 1 महिन्यापूर्वी एकाने सांगितलं होतं प्लेनमध्ये की असं आहे. आणि एक मराठवाड्यातलाच कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला ही जबाबदारी दिली 600 कोटीची की तो असं कर. 600 कोटी नाही म्हणजे त्याच्यातून आता काय देणार काय नाही देणार ते तो ठरवेल. पण नेमका आकडा किती दिला साहेब? लोकांना इच्छा आहे की नाही महाराष्ट्रात? नंतर येऊ ना. इच्छा घाबरत आहे? मी घाबरत नाही, मी ओपनली बोलू ना. त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि 50पेक्षा जास्त आहे. उदय सामंत यांनी एक व्हॉट्सअपला स्टेटस ठेवले, मोठे मोठे गार केलेत गंमतमध्ये. हे ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आहे. उदय सामंतांना मी एक सांगतो, उदय सामंतजी, तुम्ही 22 आमदार घेऊन त्या ठिकाणी भाजपकडे गेले होते. मग शिंदेने कसं असं पाहिल्याबरोबर तुम्ही कशा घाबरले? हां, आणि बरं जॉईन झाले मांजरासारखे येऊन तिथं. मांजर दूध पिते तर डोळे झाकून, तसं तुम्ही केलं. आणि म्हणून त्यांनी जास्त आता बोलू नये, बडबड करू नये. त्यांचं काय रेकॉर्ड आहे आम्हाला माहिती आहे. बरं, आता शिवसैनिकांना जे आहे ते त्यांना काय आदेश असणार आहे तुमचा? नाही, शिवसैनिकांना आदेश आता उठा आणि आता आपण उठाव करू यांच्या विरोधात. जनतेशी ज्यांनी बेईमानी केली, पक्षाशी ज्यांनी बेईमानी केली, नेत्यांशी ज्यांनी, उद्धव साहेबांशी ज्यांनी बेईमानी केली, त्यांना आपल्या आपल्या पद्धतीने त्याचा समाचार घ्या. म्हणजे उठाव करायचा म्हणजे काय करायचं? शिवसेना समाचार घ्या. म्हणजे काय आता समजून घ्या ना काय तर. आणि जिथं आपण बघतोय ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री चंद्रकांत खैरे आपल्यासोबत होते आणि ज्या पद्धतीने हे सगळं ऑपरेशन टायगर राबवलं गेलं याबाबत त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.